फ्रेंड्स, वेलकम टू गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट जॉब अपडेट्स ऑल ओव्हर इंडियामध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण ठाणे महापालिकेकडून जी पदभरती होणार आहे किंवा वॅकन्सीज आउट झाल्या आहे त्याबद्दलची माहिती घेणार आहोत इथे. परंतु त्याआधी जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब कराल, जेणेकरून जेही जॉब अपडेट्स आम्ही आपल्यासाठी आणतो ते आपल्याकडून मिस होणार नाही आणि लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील. तर इथे आपण इन डिटेलमध्ये माहिती बघून घेऊया की किती पदांची भरती होणार आहे, कशी भरती होणार आहे, सगळं आपण इथे बघणार आहोत. तर इथे आपल्याला सगळ्यात आधी दिलेले आहे की ठाणे महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर 179 दिवसांच्या कालावधीसाठी ते जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जे की पात्र आणि इच्छुक उमेदवार असतील त्यांनी कैलासवासी अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, 3रा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, 5 पाखाडी, ठाणे येथे या पत्त्यावर तुम्हाला जायचं आहे आणि दर्शवलेल्या दिनांकास तुम्हाला सकाळी 11 वाजता जाऊन इथे थेट मुलाखत आपली होणार आहे. मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. पुढे बघूया आपण. आपल्याला सांगितलेले आहे की उमेदवारांनी सर्व कागदपत्र किंवा प्रमाणपत्र जे तुम्हाला असतील आवश्यक ते मुलाखतीच्या वेळी 2 प्रतींमध्ये सेल्फ सर्टिफाईड म्हणजे स्वयं साक्षांकित करून तिथे सादर करायची आहे. म्हणजे तुमचे जे मेन डॉक्युमेंट्स आहेत तुमचे आवश्यक असलेले ते तुमच्यासोबत असणे आवश्यक असतील. त्यानंतर आपण इथे इन डिटेल माहिती बघून घेऊया की कोणती पोस्ट आहे, काय क्वालिफिकेशन असेल आणि किती इथे त्यासाठी तुम्हाला प्रतिमाह मानधन भेटणार आहे. तर पल्मनोरी लॅब टेक्निशियनची इथे पोस्ट दिलेली आहे. त्यासाठी आपली शैक्षणिक अर्हता आणि अनुभव इथे आवश्यक असेल की मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील आपली पदवी जीवशास्त्र विषयासह आपण पास असली पाहिजे. मराठी भाषेचे आपल्याकडे ज्ञान असले पाहिजे. इथे शासन मान्य संस्थेतील DMLT इन PFT तुमच्याकडे असले पाहिजे. त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठातील BPMT इन PFT असल्यास प्राधान्य आपल्याला राहणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे मानधन भेटणार आहे 25,000 रुपये प्रत्येक पोस्टसाठी जवळपास. त्यानंतरची इथे पोस्ट राहणार आहे ECG टेक्निशियनची. इथे टोटल 14 जागा आपल्याला भेटणार आहे. यासाठीही तुमचं क्वालिफिकेशन इथे आवश्यक असेल. महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता प्राप्त दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण विज्ञान शाखेसह आवश्यक इथे असणार आहे. त्यानंतर शासन मान्य संस्थेकडील हृदयस्पंदन आलेख तंत्रज्ञ या विषयाचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आपले असायला पाहिजे. त्यानंतर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेच्या हॉस्पिटलकडील ECG तंत्रज्ञ अथवा समकक्ष कामाचा 3 वर्षांचा अनुभव आपला असला पाहिजे आणि मराठी भाषेचे आपल्याकडे ज्ञान असले पाहिजे. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट पोस्ट आहे इथे ऑडिओमेट्री टेक्निशियन. इथे एक पोस्ट दिलेली आहे. यासाठी आपलं क्वालिफिकेशन आवश्यक असेल मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी. त्यानंतर शासन मान्यता प्राप्त रुग्णालयात ऑडिओमेट्री टेक्निशियन म्हणून 3 वर्ष काम केल्यास अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान. त्यानंतर वार्ड क्लर्कसाठी इथे 12 जागा दिलेल्या आहे. यासाठी क्वालिफिकेशन आवश्यक असेल मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी, मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट, वेग मर्यादाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा शासनमान्य संस्थेचे संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. त्यानंतर आपल्याला 3 वर्षाचा इथे अनुभव असायला हवा. मराठी भाषेचे ज्ञान आपल्याला इथे असायला हवे. त्यानंतर अल्ट्रासोनोग्राफी किंवा CT स्कॅन तंत्रज्ञ इथे मान्यताप्राप्त विद्यापीठाची आपली भौतिकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स विषयासह इथे विज्ञान शाखेची पदवी असावी. शासनमान्य संस्थेकडील अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण असावे. इथे 3 वर्षांचा इथे अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञ म्हणून समकक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव असावा आणि मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानंतरची पोस्ट आहे क्षकिरण तंत्रज्ञ. यासाठी आपण मान्यताप्राप्त विद्यापीठातील रेडिओग्राफीमधील BMRT पदवी आवश्यक आहे आपल्याला इथे. त्यानंतर रुग्णालयातील क्षकिरण तंत्रज्ञ या कामाचा 3 वर्षांचा अनुभव असावा. मराठी भाषेचे ज्ञान असावे. त्यानंतरची जी पोस्ट आहे ती आहे सहाय्यक क्षकिरण तंत्रज्ञ. 5 पोस्ट दिलेल्या आहे आपल्याला. त्यासाठी आपलं क्वालिफिकेशन आवश्यक असेल मान्यताप्राप्त विद्यापीठातील रेडिओग्राफीमधील BMRT पदवी. त्यानंतर क्षकिरण तंत्रज्ञ या कामाचा 3 वर्षांचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान इथे आवश्यक आहे.
नंतरची पोस्ट आहे मशीन तंत्रज्ञांची. इथे एक पोस्ट आपल्याला दिलेली आहे. क्वालिफिकेशन असेल शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील मशीन ऑपरेटर्स अभ्यासक्रम पूर्ण व तदनंतर NCTVTचे प्रमाणपत्र आवश्यक असेल. त्यानंतर संस्थेकडील डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग असल्यास प्राधान्य भेटेल आपल्याला इथे. त्यानंतर इथे आपल्याला आवश्यक असेल खाजगी रुग्णालयाकडील मशीन तंत्रज्ञ अथवा समकक्ष कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असावा आणि मराठीचे ज्ञान असले पाहिजे. नेक्स्ट आहे इथे दंत तंत्रज्ञ 3 जागा दिलेल्या आहे आपल्याला इथे. यासाठी क्वालिफिकेशन असेल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण विज्ञान शाखेसह असणे आवश्यक आहे. त्यानंतर डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेचे मान्यताप्राप्त दिलेल्या डेंटल इन्स्टिट्यूट मार्फत घेतलेल्या डेंटल मेकॅनिक कोर्सचे अंतिम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर रुग्णालयाकडील दंत तंत्रज्ञ अथवा समकक्ष कामाचा आपल्याला 3 वर्षांचा अनुभव असावा. वेळोवेळी सुधारणा केलेल्या डेंटल ॲक्ट 1948 नुसार दंत तंत्रज्ञ म्हणून वैद्यकीय नोंदणी आवश्यक आहे इथे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक राहील. त्यानंतर असेल ज्युनियर टेक्निशियन. इथे 41 आपल्याला वॅकन्सीज दिलेल्या आहे. याच्या क्वालिफिकेशन पाहून घेऊया. मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी शासनमान्य संस्थेकडील DMLT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर खाजगी शैक्षणिक संस्थेकडील ज्युनियर टेक्निशियन अथवा समकक्ष कामाचा 3 वर्षांचा अनुभव असावा आणि मराठी भाषेचे ज्ञान असावे. पोस्ट आहे ती आहे सिनियर टेक्निशियनची. इथे त्यासाठी आपल्याला 11 जागा दिलेल्या आहे आणि क्वालिफिकेशन असलं पाहिजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी शासन संस्थेकडील DMLT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. खाजगी शैक्षणिक संस्थेकडील सिनियर टेक्निशियन अथवा समकक्ष कामाचा 3 वर्षांचा अनुभव असावा आणि मराठीचे ज्ञान असावे. त्यानंतरची इथे पोस्ट आहे EEG टेक्निशियनची. इथे एक पोस्ट दिलेली आहे आपल्याला. क्वालिफिकेशन आवश्यक असेल मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी किंवा EEG टेक्निशियनची पदवी. त्यानंतर असेल शासन मान्यताप्राप्त रुग्णालयातील EEG टेक्निशियन म्हणून काम 3 वर्षांचा अनुभव असायला पाहिजे आणि मराठीचे ज्ञान असायला पाहिजे. त्यानंतरची आहे पोस्ट ब्लड बँक टेक्निशियनची. त्यात तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी शासनमान्य संस्थेकडील DMLT कोर्स उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असेल. त्यानंतरची पोस्ट आहे प्रोस्थेटिक व ऑर्थोटिक टेक्निशियनची. इथे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी आपल्याला आवश्यक असेल. त्यानंतर शासनमान्य रुग्णालयातील कामाचा 3 वर्षांचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानंतर दिलेला आहे आपल्याला एंडोस्कोपी टेक्निशियन. इथे 2 जागा दिलेल्या आहे आपल्याला एकूण. मान्यताप्राप्त विद्यापीठाची एंडोस्कोपी टेक्निशियन विषयातील पदवी शासनमान्य रुग्णालयातील एंडोस्कोपी टेक्निशियन म्हणून 3 वर्षांचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान इथे असणे आवश्यक आहे. त्यानंतरची पोस्ट आहे ऑडिओ टेक्निशियन. त्यानंतरची पोस्ट आहे ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियनची. यात आपल्याला महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यताप्राप्त दिलेली शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच 12वी शासनमान्य संस्थेतील सिने प्रोजेक्शन कोर्स पूर्ण केलेला असावा. त्यानंतर आपलं ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन अथवा समकक्ष कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असावा आणि मराठी भाषेचे ज्ञान इथे असणे आवश्यक आहे. तर आपल्याला इथे दिलेलं आहे की उमेदवारांनी तक्त्यात दिलेली नमूद केलेले पदनाम समोर दर्शवलेल्या दिनांकास इथे मुलाखतीस म्हणजेच वॉक इन इंटरव्ह्यू तुम्हाला जायचं आहे. तर इथे जे पोस्ट आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला इथे डेट्स दिलेल्या आहे मुलाखतीच्या 15 जानेवारी 16 जानेवारी 18 जानेवारी आणि 19 जानेवारी असे आपल्याला पोस्ट दिलेले आहे. आणि इकडच्या साईडला आपल्याला इथे जे पदनाम आहे किंवा वॅकन्सी डिटेल आपण पाहिली त्याबद्दल पोस्ट जे आहे त्या दिलेल्या आहे. आणि इथे वयोमर्यादा आपल्याला दिलेली आहे की खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ते 43 वर्ष राहील. तर तुम्हाला जर इथे वाटत असेल की आपण अप्लाय करावा तर त्याआधी नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून घ्याल. त्यासाठीची जी PDF आहे आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही ती रेफर करू शकतात. आणि जर तुम्हाला इथे अप्लाय करायचं असेल किंवा इंटरव्ह्यूला जायचं असेल तर तुम्हाला माहितीसाठी आम्ही इथे जी महापालिकेचे संकेतस्थळ आहे वेबसाईट आहे ती देखील प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही त्यावरूनही डिटेल माहिती घेऊ शकतात. आणि त्यानंतर इथे जो पत्ता आवश्यक असेल तो पत्ता देखील आम्ही तुम्हाला देऊन टाकलेला आहे PDF मध्ये. त्या पत्त्यावर आपण इथे डेटच्या हिशोबाने मुलाखतीस जाऊ शकतात. तर जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच कराल. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.